अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर परिषदेचा भोंगा आता केवळ सूचना देण्यासाठी नाही, तर थेट मुलांच्या अभ्यासासाठी वाजणार आहे. मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाईन गेम्सच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी राहुरी नगर परिषदेने एक अनोखा आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नेमका काय आहे हा उपक्रम पाहूया. राहुरी नगर परिषदेचा भोंगा आता दररोज सायंकाळी ठीक 7 वाजता वाजणार. भोंगा वाजताच पालकांनी घरातील मोबाईल, टीव्ही आणि इतर मनोरंजनाची साधने बंद करून मुलांना अभ्यासासाठी बसवायचं आहे. मुलांनी किमान 1.5 तास अभ्यास करावा आणि पालकांनीही या काळात घरात बसून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, त्यांच्याशी संवाद साधावा. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रात्री 8:30 वाजता दुसरा भोंगा वाजल्यानंतर घरातील कामकाज पूर्ववत करण्यास मुभा देण्यात आली आहे. मोबाईलचा अतिवापर, टीव्ही आणि ऑनलाईन गेम्समुळे लहान मुले वेगळ्याच विश्वात हरवत चालली आहेत. याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकता, बुद्धिमत्ता आणि आरोग्यावर होत असल्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. राहुरी नगर परिषदेचा हा उपक्रम राज्यात चर्चेचा विषय ठरत असून पालकांमध्येही या निर्णयाबाबत संमिश्र पण सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रतिनिधी हाफिज शेखसह शेहबाज कुरेशी, कोपरगाव. की 7 वाजता एक सायरन वाजला जाईल. त्यानंतर तो 8:30 वाजता 8:30 वाजता पुन्हा दुसरा सायरन वाजला जाईल. माननीय माजी खासदार श्री बापूसाहेब तनपुरे, बाजार समितीचे चेअरमन श्री अरुणसाहेब तनपुरे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, आमचे गटनेते हर्षदादा तनपुरे, त्याचबरोबर रावसाहेब चाचा तनपुरे, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसोबत 7 ते 8:30 वाजेपर्यंत घरामध्येच थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट करायचा, की त्याचबरोबर टी व्हीसुद्धा बंद करायचा आणि 1.5 तास आपण आपल्या मुलांसोबत घालवायचं आहे. मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि आपण स्वतः वाचन करायचं, पेपर असेल, पुस्तक असेल, आणि आपल्या मुलांसोबत त्यांना अभ्यासामध्ये तुम्ही मदत करू शकता. वाचन घेऊ शकता, लेखन घेऊ शकता, इतर गोष्टी तुम्ही करू शकता आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वेळ घालवू शकता आणि तुम्हाला एक 1.5 तास तो एक आनंद मिळेल आणि अशातूनच विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागेल, गोडी लागेल. माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे आणि अरुणसाहेब तनपुरे यांनी मला नगराध्यक्ष झाल्यानंतर सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शहरासाठी विकास कामं करा, त्याचबरोबर तुम्ही एक शिक्षक असून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही विविध योजना राबवा. यासाठी त्यांच्या प्रेरणेतून मला ही संकल्पना सुचली आणि ती आज 5 तारखेला मासिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आणि कालपासून आम्ही ही योजना लागू केलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे. मला इतर नगरसेवकांना वगैरे विचारत असतात की 7 वाजता भोंगा वाजला की आम्ही अभ्यासाला बसणार आहे. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. पालकसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना आपल्या घरामध्ये अभ्यासासाठी बसवतात. भोंगा झाला की लगेच त्यांना आठवण होते आणि ते बसवतात. या राज्याचे माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जो राहुरी शहरात सायंकाळी 7 वाजता जो मुलांना अभ्यास करण्यासाठी जो भोंगा वाजवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे, हा उपक्रम अत्यंत चांगला आणि या महाराष्ट्राला राहुरी नगरपालिकेचं नाव उंचावणारा हा निर्णय आहे. कारण 2 दिवसापासून आम्ही आमच्या प्रभागामध्ये किंवा आमच्या गल्लीमध्ये बघतो तर 7 वाजता भोंगा वाजले की लगेच घरातील टीव्ही व मोबाईल बंद करून सर्व आमचे
गावातले रहिवासी आपल्या मुलांचा अभ्यास सुरू करण्याची सुरुवात केलेली आहे. या निर्णयाने आमच्या राहुरीतील येणारी भावी पिढी नक्कीच या उंच शिखरावर प्रगती करतील आणि या राहुरी शहराचं नाव देशामध्ये गाजवतील. या निर्णयाचं मी एक नागरिक म्हणून आणि माझे